नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जम्बो कार्यकारिणीची निवड शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। सावेडी भागातील माऊली सभागृह इथे हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्राध्यापक माणिकराव विधाते, माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, डॉक्टर सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अविनाश घुले, सुरेश बनसोडे, अभिजित खोसे, वैभव ढाकणे, केतन क्षीरसागर, रेश्माताई आठरे, अंजली आव्हाड, साधना बोरुडे, उबेद शेख, अजिंक्य बोरकर, संजय सपकाळ, प्राध्यापक अरविंद शिंदे, विजय गव्हाळे, आरिफ शेख, गजानन भांडवलकर, दिनेश जोशी, राजेश भालेराव, साहेबान जहागीरदार, ऋषी ताठे, जॉय लोखंडे, योगेश नेमाणे, अमित खामकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंचावरील उपस्थित नेते व पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवान राऊत यांनी तर आभार वैभव ढाकणे यांनी मानले। पदाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचं प्रतिपादन यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे नगर शहरातील नूतन कार्यकारिणीने असं चांगलं काम उभं करावे की आपल्या कामाचा नावलौकिक राज्यामध्ये घेतला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी संपत बारसकर यांची नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीचा कार्यक्रम, नवीन पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम आज त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाला। मोठ्या संख्येनं एक चांगला उत्कृष्ट प्रकारचा असा निवडीचा कार्यक्रम प्रथमतच म्हणजे कुठल्या तरी राजकीय पक्षात झाला, तो देखील आम्हाला आनंद आहे की संपतदादा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला। निश्चितच एक चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीची संघटना या महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे। विकासात्मक काम असेल, रोजगार निर्मिती असेल, अशा अनेक वेगवेगळे प्रकल्प राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आपल्याला उपक्रम चालू असताना पाहायला मिळतात। आणि त्याच धर्तीवरती नगर सारख्या शहरामध्ये देखील आज आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत। आणि म्हणून आज कुठेतरी संघटनात्मक पातळीवरती बळकटी आणण्याचं काम या संपतदारांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये होईल अशी एक आशा ह्या निमित्ताने व्यक्त करतो। त्यांच्या सर्व आज नवीन कार्यकारिणीची नियुक्ती आज झाली आहे आणि एक जम्बो कार्यकारिणी त्यांनी आज खरं तर आपल्याला डिक्लेअर झालेली पाहायला मिळते की अनेकांना एक चांगल्या प्रकारचे पदांवर नियुक्ती करून या संघटना बळकटीकरण करून वेगवेगळ्या भागाचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या अडचणी असतील, नवीन रोजगार निर्मिती असेल, याच्यावरती ते पुढच्या काळामध्ये पर्यावरण असेल, पर्यटन असेल, या सगळ्या विविध विषयांवरती ते काम करणार आहेत। पण या सगळ्या कामांकरता मी त्याला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली नावावर उपर आल्याशिवाय राहणार नाही अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।